दरम्यान छत्रपती सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सुनेत्रा पवार आणि दत्ता भरणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। तर आपल्याला माहिती आहे की विजय सगळ्यांच्या समोर दिसतोय। ज्या पद्धतीने प्रचार आणि लोकांच्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद आहे, त्यामुळे निकाल तर स्पष्टच आहे। जवळजवळ हे एकतर्फी इलेक्शन असल्यासारखं आहे। सगळीकडे पॉझिटिव्ह परिस्थिती आहे असं मला आता तरी वाटतंय आणि बघूया आपण काय। आता सभासदांना आव्हान एकच आहे की छत्रपती सहकारी साखर कारखाना ह्याचं जे वैभव, पूर्वीचे जे वैभव आपल्याला आता पुढे न्यायचंय आणि जो पूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखाना ची जी परिस्थिती होती, मी पण या कारखान्यावरती चेअरमन होतो, त्यावेळेस कारखान्याची खूप आर्थिक परिस्थिती खूप एक स्ट्रॉंग होती। पृथ्वीराज बापू जाचकांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं कामकाज हे भविष्य काळामध्ये व्यवस्थित चालणार आहे आणि त्याला सगळ्यांचा, आमच्या सर्वांचा, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, मी स्वतः असेल, आमच्या सर्वांचं सहकार्य या बाबतीमध्ये जाचक बापूला राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।